जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील 2563 अंगणवाड्यांना 2 वर्षांपासून गॅस पुरवठा मिळालेला नाही। सध्या आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर मिळणे कठीण असल्याने अंगणवाडीतील बालकांना कच्चा आहार देण्यात यावा। अंगणवाडी संघटनेची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी। गॅस सिलेंडर मिळणार नसल्याने अन्न कसं शिजवणार, त्यामुळे कच्चं अन्न वाटप करण्याची मागणी करण्यात आली। 2 वर्षापासून गॅस सिलेंडर पुरवठा केलेल्या नसलेल्या पुरवठाधारकावर कारवाई करण्यात यावी। कोरोना काळात देखील बालकांना कच्चा आहार देण्यात आलेला आहे, त्यामुळे आता देखील कच्चा आहार देण्याची मागणी करण्यात आली। गॅस सिलेंडर टंचाईचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाड्यांना बसत असून दुर्गम भागातील अंगणवाड्या सिलेंडर पोहोचत नसल्याने अंगणवाडीमध्ये बालक आणि गरोदर मातांना अन्न शिजवून देण्यात अंगणवाडी सेविकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे कोरोना काळाप्रमाणे सिलेंडर टंचाई दूर होईपर्यंत लाभार्थ्यांना कच्चा शिधा देण्याची मागणी मान्य करण्याची विनंती अंगणवाडी सेविकेंच्या वतीने कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे। आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, तालुका आणि बीट प्रमुखांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट घेऊन गॅस सिलेंडर टंचाईबाबत कैफियत मांडली। गेल्या 1.5-2 वर्षांपासून अंगणवाडी केंद्रांना नेमून दिलेला गॅस सिलेंडर वितरकांकडून सिलेंडर पुरवठ्यामध्ये अनेक अनियमितता झाल्याचा पाढाच यावेळी अंगणवाडी सेविकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वाचला। अशातच अंगणवाडीमध्ये अन्न शिजविण्यासाठी अन्य ठिकाणाहून सेविकांना अव्वाच्या सवा भावाला सिलेंडर घ्यावा लागत होते, मात्र आता तेही मिळत नसल्याने आहार शिजवायचा कसा, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे कच्चा शिधाच अंगणवाडीतील बालकांना वाटण्याची परवानगी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आली आहे। सोबतच 2 वर्षांपासून थकीत असलेले अंगणवाडी सेविकांचा प्रवास भत्ता त्वरित अदा करावा, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे 28 लाखांचे अनुदान देखील प्राप्त झाले आहे। सोबतच 4 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना न मिळालेले मोबाईल रिचार्जचे अनुदान देखील त्वरित अदा करण्याची मागणी करण्यात आली। यासह विविध मागण्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्यात। नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये गॅस पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्यातील तब्बल 2563 अंगणवाडी केंद्रांना गेल्या 2 वर्षांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा झालेला नसल्याचा आरोप अंगणवाडी संघटनेकडून करण्यात आला। गॅसाभावी अंगणवाड्यांमधील बालकांना शिजवलेला आहार देणे कठीण होत असून त्यामुळे बालकांच्या पोषणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली गेली। त्यामुळे संबंधित पुरवठादारावर कारवाई करून पर्यायी पुरवठादारामार्फत गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली। अंगणवाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कच्चा आहार वाटप करण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली। कोरोना काळात देखील अशा प्रकारे अंगणवाडीतील बालकांना कच्चा आहार देण्यात आला होता, त्यामुळे आता देखील कच्चा आहार देऊ शकतो, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली पाहिजे। त्यासोबत अंगणवाडी सेविकांना मोबाईलच्या रिचार्जसाठी निधी उपलब्ध नसल्याने सेविकांना स्वतःच्या खर्चातून रिचार्ज करावा लागत असल्याची समस्या मांडण्यात आली। यासाठी जिल्हा परिषदेकडून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे। एकूणच अंगणवाडीतील मूलभूत सुविधांअभावी बालकांच्या पोषण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे करण्यात आली। यावेळी महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ हाके उपस्थित होते। या संदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, नंदुरबार तालुक्यातील अंगणवाडी सेविका मनशा मोरे, अक्कलकोवा तालुक्यातील मोलगी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका इंदिरा पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज नंदुरबार जिल्ह्यातील तालुका प्रमुख व बीट प्रमुख यांचे आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या जिल्ह्यातील व राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा झाली। पहिला प्रश्न असा होता की गेल्या 2 वर्षापासून ज्या एजन्सीला सिलेंडर पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर या एजन्सीने 2 वर्षापासून अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पुरवलेले नाहीत। आता युद्धजन्य परिस्थिती असल्या कारणाने अंगणवाडी केंद्रावर सिलेंडर मिळत नाही, तर आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विनंती केली की कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती त्या परिस्थितीप्रमाणे आम्हाला कच्चा आहार वाटप करण्याची परवानगी द्यावी व संबंधित एजन्सीवर कार्यवाही करावी जे सिलेंडर पुरवत नाही, आणि हा कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या एजन्सीला द्यावा। गेल्या 2 वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ते थकीत आहेत। 28 लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहेत। आम्हाला ताबडतोब थकीत प्रवास भत्ते दिले जावेत। नंबर 3, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल रिचार्जचे पैसे आलेले आहेत गेल्या 3 ते 4 महिन्याचे, ते पैसेही आम्हाला ताबडतोब देण्यात यावे।
CBA कार्यक्रमचे पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आलेले आहेत, तर ते पैसे ताबडतोब मिळावेत. आणि माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाका यांनी मीटिंगमध्ये सर्वांच्या समक्ष चर्चा केली की जिल्हा कार्यालयावरून आयुक्त कार्यालयामध्ये सर्व पाठपुरावा सुरू झालेला आहे. येत्या 8 दिवसामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पैसे मिळतील. आणि काही कोर्टाचे निर्णय आहेत, तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे फाईल गेलेले आहेत. खुंटामुडी प्रकल्पाचा अंगणवाडी सेविकेचा प्रश्न होता, कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना 75% गेल्या 4 वर्षाचा मानधनाचा थकबाकीचा प्रश्न जो आहे ते थकबाकी द्यावी. आणि या प्रश्नावर आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय उपमुख्य कार्यकारी हाके साहेब यांच्याशी आज शिष्टमंडळाने चर्चा केली. नमस्कार. आज संघटनेच्या वतीने पैसाने भाऊंसोबत आमचे हे पूर्ण तालुका टीम प्रमुख आलेले होतो की आमच्याकडे आज भारतभरात बघता की आज सिलेंडरचा इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, पण अंगणवाडीमध्ये छोटे बालक असतात, गरोदर माता असतात, यांना पोषण आहार द्यावा लागतो. आणि आज अंगणवाडी स्तरावर आमच्याकडे अजिबात सिलेंडर नसल्या कारणाने आम्हाला आमची एक स्वच्छ मत आहे की त्यांचा आहार त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. म्हणून आम्ही असंही विनंती केलेली साहेबांना, जोपर्यंत आमची सिलेंडरची तडजोड होत नाही किंवा आमच्या केंद्रापर्यंत व्यवस्था होत नाही, तोपर्यंत आम्ही कच्चा आहार, कोरोना काळामध्ये आम्ही जसा त्यांना कच्चा आहार पुरवला तसा आताही आम्ही त्यांना कच्चा आहार देण्याची मागणी केलेली आहे. प्लस जे 28 लाख रुपये शासनाकडे आलेले, त्यातून अंगणवाडी केंद्राचे ज्या तायांनी स्वतःहून आपले मोबाईल रिचार्ज केले ते मोबाईल रिचार्जचे पैसे द्यावे. आणि आम्ही गरोदर मातांसाठी, बालकांसाठी जो CBA कार्यक्रम घेतो त्याचे पैसे आम्हाला पटकन वर्ग करावे आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा. आणि आमचे जे TA बिल आहे मीटिंगला येण्या जाण्याचा, तो खर्च आम्हाला आमचा त्वरित अदा करावा अशी आमची शासनाकडे विनंती. नमस्कार, मी इंदिरा पाडवी, मोलगी प्रकल्प. आज आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भेट घेतली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हाके साहेबांची भेट घेतली. आणि आमच्या ज्या मागण्या आहे सिलेंडरच्या बाबतीमध्ये, तर आमची जी एजन्सी आहे ती नंदुरबारला आहे आणि आमचे जे गाव आहे ते मोलगी आणि पिंपळखुटा प्रकल्प खूपच लांब आहे. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला 2 वर्षापासून आम्हाला सिलेंडर मिळालेले नाहीये. आणि आजच्या या काळामध्ये सिलेंडरचा मोठा तुटवडा असून आम्ही कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे आहार शिजवून लाभार्थ्यांना खाऊ घालणार आहे. तर आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला असे आदेश काढण्यात यावे की कच्चा आहार लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यात यावा आणि त्याप्रमाणे आम्ही काम त्यांनी मान्यता द्यायला हवी. याच्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे सर्व अंगणवाडी सेविका आणि सगळ्या आमच्या भागातील सगळ्यांची मागणी आहे, तर आम्हाला ती पूर्तता करण्यात यावी.